पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी बहुतेक लोकांच्या मनात येतात हे विचार. प्रथम लैंगिक संबंध ठेवताना अनेक लोक सेक्स केल्यानंतरही त्यांच्याशी संबंधित अनेक माहितींपासून अनभिज्ञ राहतात. तर अनेकांना माहितीच्या अभावामुळे पहिल्यांदाच चांगला अनुभव घेता येत नाही. पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी बहुतेक लोकांच्या मनात अनेक विचार येतात. ते कोणते विचार येतात चला जाणून घेऊया. पण हे खरे आहे की आपण माणसे सेक्सबद्दल खूप विचार करतो, खास करून जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स करणार आहात. प्रथमच सेक्स करण्याचा अनुभव इतर अनेक पहिल्या अनुभवाप्रमाणेच खूप खास आहे. काही लोकांना आश्चर्य वाटते की ते त्यांच्या नात्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहे का? तर काही लोक हा पहिला अनुभव खास बनवण्यासाठी सर्वतोपर प्रयत्न करतात. पण जेव्हा पहिल्यांदा सेक्स करण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोकांच्या मनात काही विशिष्ट विचार येतात. हे असे विचार आणि प्रश्न आहेत की जे तुम्ही सहज इतर कोणालाही विचारू शकत नाही. पण ते तुमच्या मनात सतत धावतात आणि तुमचा पहिला सेक्स अनुभव येईपर्यंत मनात राहतात. 1. गोड स्वप्ने. कोणत्याही सणासाठी किंवा कोणत्याही मोठ्या समारंभासाठी तुम्ही ज्या पद्धतीने तयारी करतात त्यापेक्षा जास्त मजा आणि उत्साह या तयारीत येतो. अनेक लोकांसाठी सेक्स असेच असते. काही लोकांना पहिल्यांदा सेक्स करण्याचा विचार करून आणि पुन्हा पुन्हा त्यांची कल्पना करून जी उत्तेजना मिळते ती अनेकदा सेक्स करतानाही येत नाही. यामुळेच अनेकदा पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी लोकांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात आणि अनेक वेळा त्या स्वप्नाच्या मदतीने ते हस्तमैथुन करतात. काही लोकांना जोडीदारही नसतो, पण स्वतःला खुश करण्यासाठी ते पहिल्या सेक्सची कल्पना करत राहतात. 2. व्यावहारिक गोष्टी. आपल्या देशात लैंगिक शिक्षणाची कमतरता बहुतेक लोकांना पहिल्यांदा सेक्स करताना जाणवते. आपल्यापैकी बहुतेकांना प्रथमच सेक्स करताना शारीरिक जवळकी किंवा विरुद्ध लिंगाच्या शरीराची कोणतीही कल्पना नसते. हेच कारण आहे की पहिल्यांदा सेक्स करताना आपल्याला काय मिळणार आहे किंवा आपण कोणाशी सामना करणार आहोत याची आपल्याला कल्पना नसते. पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी ना महिलांना पुरुषांचे लिंग, त्यांची उत्थान आणि पुरुषी आनंद याविषयी फारशी माहिती नसते. तसेच पुरुषांनाही महिलांच्या योनी, स्त्रीसुखाविषयी माहिती नसते. 3. लोक सेक्स केल्यानंतर काय होईल याचा विचार करत राहतात. आपण आधीच सांगितले आहे की आपल्याला देशात लैंगिक शिक्षणाचा खूप अभाव आहे. म्हणून आपण लैंगिकतेपेक्षा अधिक नंतर काय होईल याचा विचार करतो. बहुतेक लोकांसाठी त्यांचा पहिला सेक्स अनुभव चांगला नसतो, कारण लोक सेक्स नंतर काय होईल याचा विचार करत राहतात. काही लोकांना असे वाटते की प्रत्येकजण फक्त सेक्स केल्यानेच गर्भवती होते. 4. सेव्हिंग करणे किंवा न करणे. ही गोष्ट स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही लागू होत असली तरी स्त्रिया या विषयावर जास्त विचार करतात. रिलेशनशिपमध्ये काही वेळ जातो तेव्हा लोक या गोष्टीकडे कमी लक्ष देतात. पण पहिल्यांदाच अशा गोष्टी सेक्सपूर्वी खूप महत्त्वाच्या वाटतात. सर्वात प्रथम केस काढणे किंवा ठेवणे ही तुमची वैयक्तिक निवड असली पाहिजे. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार करू नका. जर तुमचा जोडीदार तुम्हाला जखण्याचे केस काढण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी भाग पाडत असेल तर तुम्हाला त्याबद्दल बोलण्याची गरज आहे. 5. सेक्स करताना होणाऱ्या वेदना. लैंगिक संबंधाबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रकारच्या गोष्टी असतात आणि अनेक प्रकारच्या भीती असतात. त्यापैकी एक मुख्य म्हणजे वेदनांची भीती असते. हे खरे आहे की पुरुषांसह अनेकांना प्रथमच सेक्स करताना वेदना होतात, पण ही गोष्ट प्रत्येकाला लागू होत नाही. काही लोकांना पहिल्यांदा सेक्स करताना अजिबात वेदना होत नाहीत. वेदना ही तुमच्या जोडीदारावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे पहिल्यांदा सेक्स हळू आणि सौम्य ठेवा. 6. विचारांचा संघर्ष. अतिविचार करून आपण आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी बिघडवतो आणि प्रथमच सेक्स ही अशी एक गोष्ट आहे. पहिल्यांदा सेक्स करा किंवा वन नाईट स्टँडमध्ये किंवा दीर्घकालीन नातेसंबंधात जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असाल तेव्हाच, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही.
जेव्हा तुम्ही दोन्ही प्रकारे तयार असाल तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक विचार करावा लागेल. बहुतेक लोकांना असे वाटते की प्रथमच सेक्स करताना किती फ्लोपे केले पाहिजे, त्यांनी चुंबन कसे घ्यावे, त्यांनी स्वतः पुढाकार घ्यावा किंवा त्यांनी आपल्या जोडीदाराला नेतृत्व करून द्यावे. पहिल्यांदा सेक्स करण्यापूर्वी असे सर्व विचार मनातून काढून टाका. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास लैंगिक जीवन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सेक्स लाईफविषयी अशीच नवनवीन माहिती ऐकायला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. धन्यवाद.